प्रार्थनान हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे. पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चातडे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे,
काढून मदल धर्मदल करत या आजच्या दिवसापर्यंत पोहोचलोय. आणि मोठ्या गर्वाने मला इथे सांगावंसं वाटेल की निश्चित याच्यासाठी केला होता खास आणि आता शेवटचा दिवस मी पाहत आहोत की खूप आनंदाचा आहे. आणि या शेवटच्या आनंदाच्या क्षणी सरांविषयी थोडीशी ओळख करून देणं गरजेचं आहे. सरांचं प्राथमिक शिक्षण म्हणजे आपण पहिली ते चौथीचे प्राथमिक जे शिक्षण आहे ते रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत जोळे येथे झालं. त्यानंतर 12वी पर्यंतच सर्व जे शिक्षण आहे ते शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल जोळे आर्ट्स कॉमर्स स्कूल जोळे येथे झालं. आणि जी BA ची डिग्री आहे FY पासून ते TY BA पर्यंतच जे शिक्षण आहे ते शिक्षण पेण येथे झालं. आणि जे व्यावसायिक शिक्षण आहे B.Edचं ते B.Edचं शिक्षण त्यांचं सावर्डे येथे तथा भाईसाहेब सावंत अध्यापक विद्यालय सावर्डे येथे झालं. आणि सरांनी BA बरोबर B.Ed BA अर्थात DSM सुद्धा सरांनी कंप्लीट केलेला आहे. प्रथम सेवा या सुधागड मध्ये सर जॉईन झाले की प्रथम सेवा सरांची वांगणी येथे, वांगणी नंतरचा प्रवास कलंबोली, कलंबोली नंतर डायरेक्ट खवळी आणि खवळीमधून इथे राहे आपल्या होम ग्राउंड मध्ये सर बॅटिंग करण्यासाठी आले. आणि फार आनंद होतोय माझ्यासारख्या एका सहकारी शिक्षकाला सांगायला की सरांचा सहवास म्हणजे निश्चितच एक आनंदमय प्रवास. आणि या आनंदमय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. आणि अर्थात माझ्यासारखे माझे सर्व सहकारी देखील साक्षीदार आहेत. सद्यस्थितीने समजू शकतोय की 31 ला सर रिटायर झाले, 31 डिसेंबर. आणि त्यानंतर आम्ही त्यांच्या मागे आजपर्यंत रोज येण्याचा आग्रह धरला. सरांची मानसिकता आम्ही समजू शकलो. निश्चितच असे असेल की मधु मागशी माझ्या सख्या परी मधु घटची रिकामे पडती घडी ढळला रे ढळला दिन सगळ्या आता मनुष्य नाव कासया लागले नैन पहिलं तिरा. पहिल्या तिराला नैन लागलेले सरांचे, परंतु ते नैन इथे आम्ही आमच्या आग्रहासाठी आमच्या काही स्वार्थासाठी मग आम्ही बोलवलं. परिस्थिती तशीच होती म्हणून. परंतु एक खंबीर नेतृत्व सरांकडे आहे. हसतमुख आज कदाचित तुम्हाला पाहायला मिळत नसतील हसतमुख, कारण मगाशीच म्हटल्याप्रमाणे हा सोहळाच असा आहे की जिथे माझाच मुख पडलेला दिसेल कदाचित तुम्हाला. असं एक उत्तम साथ दिलेली सरांनी, अतिशय मनमिलाऊ आणि निर्णय शक्ती असणारे सर. निर्णय शक्ती सरांकडे फार होती. स्पष्टोक्तपणा होता, अर्थात आहे देखील होता म्हणण्यापेक्षा मी माझ्या शाळेच्या संदर्भात म्हणतोय. पण आहे स्पष्टोक्तपणा. जे असेल ते निर्भीडपणे भिडायचं, मग परिणामांची पर्वा करायची नाहीये. पण असेल ते सगळं चांगल्यासाठी, चांगल्यासाठी, सत्यासाठी, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झडणारं हे असं व्यक्तिमत्व आपल्या समोर आज आहे सत्कार मूर्ती म्हणून. येथील मुलांवरचं त्यांचं योगदान अतिशय जे शब्दांनी मी सांगू शकत नाही असं आहे. तुम्हाला त्यांचं प्रेम दिसेलच काही क्षणानंतर. आता आम्ही निवडकच विद्यार्थी येथे बोलवलेले आज एकंदर आपला जागेचा पसारा पाहता. परंतु या शिक्षण क्षेत्राची मगाशी म्हटलं तसं की शिक्षण क्षेत्राची वाढून घेतलेलं एकरूप झालेलं व्यक्तिमत्व म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये बहुतेक जण घरा आपण बसले होतो. कोरोनाच्या कालावधीमध्ये सर नेहमी इथपर्यंत यायचे, पोलिसांना तोंड देत अनेक अडचणींना मात करत इथपर्यंत यायच्या. काही मुलांच्या समस्या असतील, काही शाळेच्या समस्या असतील, ते इथे येऊन सोडवायचे. नेहमी एवढे एकरूप झालेले. मे महिन्याच्या
कदाचित आमची एखादी फेरी झाली तर 1-1.5 महिन्यामध्ये, पण सरांच्या इथे मात्र 15-25 फेऱ्या झालेल्या असायच्या. हे शिक्षण क्षेत्रावर असलेलं प्रेम, हे शिक्षण क्षेत्राशी जोडलेलं नातं, वाहून घेतलेलं स्वतःला जे असलेलं सॅक्रिफिकेशन, निश्चितच ही काही सर्वांचीच कामं नाही आहे असं सरांचं योगदान आहे. आणि विश्वास म्हणाल तर परवाच नसते, त्यांचा सर्वांवर विश्वास. तुम्हाला सर्वांना विश्वास, जसं युधिष्ठिराला भरलेल्या सभेमध्ये कोणीही पापी दिसलं नाही आणि त्याच सभेमध्ये दुर्योधनाला सर्वच पापी दिसले, तसा हा माणूस सर्वांनाच विश्वास. याचं छोटंसं उदाहरण देईल. आमच्या परीक्षा विभागासाठी आम्हाला दिलेले कपाट आहे, त्या कपाटामध्ये आम्ही सर्वच हँडल करतो तो कपाट. परंतु मुलाचं केलेलं कलेक्शन फीचं सर गट्टीच्या गट्टी करून असं त्या ट्रेमध्ये, एक ट्रे आहे त्या कपाटामध्ये, त्या ट्रेमध्ये टाकून ठेवतात. मग ते किती हजार आहे त्याचा काही इश्यू नसतो, पण सर्वांचा विश्वास सरांचा. नेतील किती? 2000, 4000, 500, 100 नेतील. नेत तर कोणीच नाही आहे, परंतु विश्वास ठेवणारे एवढे दुर्मिळ झालेले आहेत. तर विश्वास म्हटलं की पानिपतच्या लढाईची आठवण प्रत्येक जण करून देतो. असा सर्वांचा असलेला विश्वास सर्वांप्रती, या शाळेप्रती, हा निश्चितच तुमचा गुण आहे. हा गुण मला आजपर्यंतचा भावला. तुम्ही आम्ही सर्वच पैशासाठीच लढतो आहोत, पैशासाठीच इथे आहोत, पैशासाठी झिगझिग करत आहोत. तिथे पैसा कमवला तरी कुठे घेऊन जाणार आहोत हे सर्वांना माहिती आहे. तरी पण 7 पिढ्या घेऊन बसतात, एक सुद्धा पिढी नाव माणसाचा काढत नाहीये. पण असं व्यक्तिमत्व आहे जे पैशाकडे पाहत नाहीये. एवढा मोठा सोला कधीही सरांकडे डिमांड करा की सर आज आम्हाला चहा घ्यायचा आहे, सर पेमून येताना काहीतरी आम्हाला नाश्त्याची व्यवस्था करा, कलिंगरा नाही आणत, सर निश्चित करतात, लगेच नाही म्हणत नाही, चलो खाओ. म्हणजे हे आम्ही खाल्लं म्हणून चुकी गात नाही आहोत, पण आपण दातृत्वाचा गुण प्रत्येकाठाई असणं गरजेचं आहे आणि सरांकडे निश्चितच आहे. फारसं काही याच्यावर मला बोलता येईल, हा मुद्दा मी इथेच सांगून पुढे घेत नाहीये. माझ्या वैयक्तिक साठी तर सरांनी साम दाम दंड भेद सगळेच दिलेले आहेत. सर तुमचं योगदान हे कदाचित माझ्या मृत्यूनंतर समजेल असं योगदान तुम्ही माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये दिलंय. आता तिथे प्रत्येकासाठी ते प्रेरणादायी निश्चितच आहे. हे निवृत्ती आहे आणि प्रवास संपला असं आपल्याला निश्चितच म्हणता येणार नाहीये. कदाचित सरांच्या मनामध्ये असेल की आपल्याला सहा तुला दंडवत सोडून जातोय ठिकाण, पण सर तसं नाहीये. आम्हाला तुमची गरज आहे, आम्ही तुम्हाला निश्चित कॉल करू सर. मार्गदर्शनाची गरज आहे, तुम्ही निश्चित या आणि यालाच शिक्षणाप्रती प्रेम तुमचं आहे सर. तुम्ही या. इथे जमलेले मगाशीच सरांनी ज्यावेळी मला सांगितलं स्वागताच्या वेळी शिक्षण क्षेत्राशी निगडीत सगळेच लोक आहेत, सगळेच काही त्यातले सेवानिवृत्त आहेत. म्हणजे सेवानिवृत्त म्हणजे काही संपलं असं नाहीये. ही नव्याने सुरुवात करण्यासाठी आपल्याला चान्स संधी दिलेली आहे. ही सेकंड युनिट आपली सुरू होत आहे. या सेकंड युनिट मध्ये आपण आता नव्याने एवढ्या दिवस आपण इतरांसाठी जगलो, शाळेसाठी जगलो, विद्यार्थ्यांसाठी जगलो, इतरांसाठी जगलो. आता आपण स्वतःसाठी जास्त जगायला हवंय. म्हणून कदाचित ही व्यवस्थेने केलेली सोय असावी. आणि जो शाळेवर रुजू झाला तो निवृत्त झालाच. जो जन्माला आला त्याचा तिकीट कन्फर्म आहे. त्या वस्तूप्रमाणे यामध्ये निश्चितच आपल्याला ठीक आहे. एक जाता जाता हे सरांसाठी 2 शब्द निश्चित मी सांगेन की सर आता आमच्यासाठी खूप तुम्ही सगळा आम्हाला गरजही आहे. या आम्ही येऊ, तुमचे स्वागत करू, आम्ही तुम्हाला आग्रहाने बोलवू. परंतु आता राहिलेले तुमचं आयुष्य तुम्ही आनंदाने जगा. तुम्हाला सुट्टी नाहीच आहे. तुमच्यासाठी घरीही कामे पाहत आहेत. तुमच्या हातांनी ज्याने अद्यापर्यंत आजपर्यंत तुम्हाला जे सहकार्य दिलं, तुमच्या भाऊ आहेत, तुमचे बाबा आहेत, सगळ्यांचा मी तुमच्या कुटुंबाचा अनुभव जरूर घेतलेला आहे. चांगलं तुमचं कोऑपरेशन
परीक्षण आहे. स्पेशली गणपतींच्या फेस्टिवलला मी पाहतो तुमचा जल्लोष, तुमचा सर्व समारंभ. तर यासाठी निश्चितच मी तुम्हाला सांगेन की आनंदाने जगा, आनंदाने राहा. हे दिवस आहेत, हेही आपण सामाजिक कार्यासाठी अर्पण करू शकतो, स्वतःसाठी अर्पण करू शकतो. काही नसलं तर आठवा दशावताराचा तो हिरो दिलीप प्रभावळकराला, काही नसलं तर देव माणूस आठवा, त्यातील तो हिरो आठवा. आणि जे काही चांगलं करता आहे ते कर्माने चांगलं करा, कर्मच पाठी जातो. एवढं बोलून थोडीशी मी माझं या प्रस्ताविकेला पूर्णविराम देतो, कारण थोडासा दिलगिरी व्यक्त करतो की थोडासा कार्यक्रमामध्ये बदल करत आहे, तरी क्षमा असावी. बाबाशी शाब्दिक मी स्वतः आणि आमच्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपले शाब्दिक स्वागत केलं. परंतु व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि माझ्या समोरही बसलेले मान्यवर एवढे माननीय, आदरणीय, वंदनीय आणि पूजनीय आहे की केवळ माझ्या शब्दाने किंवा आमच्या विद्यार्थ्यांच्या शब्दाने त्यांचं इथे स्वागत व्हावं एवढं त्यांचं स्थान आमच्याप्रती नाहीये. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी आमचे शब्द अपुरे आहेत, म्हणून आम्ही फुलांचा आधार घेतो. या जगामध्ये फुलांनी एक निरागस आणि प्रेम देणारा, आनंद देणारं दुसरं काहीच नाहीये. आपण तर त्याच्या प्रेमात पडतो, पण आपण तर काही पशु पक्षी कीटकी पडतात. रात्रीच्या वेळी भोंगा जेव्हा कमळाचा त्याला काढतो तेव्हा ती कमळाची नाजूक पाकळी त्यालाही तोडता येत नाही, एवढं रुमान पण एवढं प्रेम या फुलांमध्ये असताना या फुलांचा आधार घेतच आम्ही आमच्या मान्यवरांचा तिथे स्वागत करत आहोत. प्रथम या कार्यक्रम प्रसंगी आपल्याला सर्वांना लाभलेले आजचे नियोजित अध्यक्ष या कार्यक्रमाचे तथा ग्राम विकास शिक्षण प्रसारक मंडळाचे नियोजित अध्यक्ष माननीय समर्थ मेरा पाटील साहेब या व्यापारी साहेबांचे इथे आपण या कार्यक्रम प्रसंगी स्वागत करत आहोत. इथे स्वागत करायचं आहे. फोटो काढतो इकडे. मित्रांनो, काही माणसंही तशी साधी असतात, काही माणसंही तशी साध्या असतात, पण त्यांच्या साधेपणात खूप मोठेपणा असतो, विचारांपैकी तेज असतो आणि बोलण्यात नम्रता असते. स्वागत करत आहोत. आम्हा सर्वांना अनुभव आहे की सरांनी आम्हाला अतिशय भावाप्रमाणे मदत केली. आमच्या कुठल्याही अडचणी असो निश्चित इथून म्हणायचे सर या तुम्ही, अथवा कुणाला पाठवून द्या, माझ्या हातून जे घडेल ते निश्चित करेल. आणि अनेक वेळी आमचे लाड करणारे असे आमच्यातले असणारे मान्यवर मान्य रविकांत बसालकर सर निश्चितच आपले आम्ही सदैव ऋणी राहू. आपल्या मध्ये आम्ही कार्यक्रम प्रसंगी स्वागत करत आहोत. या विद्यालयामध्ये अनेक वर्ष सेवा करून आमच्यासारख्या माणसांना त्यांनी माणसात आणलं आणि कुठेतरी धक्क्यात पडलेलं, कुठेतरी शेतावर इकडे तिकडे फिरणारं आमच्यासारखी व्यक्ती सरांनी खरंच माणूस केलं आणि माणसात आणलं. असं माणसात माणूस करणारे प्रत्येकाला विनंती करतोय की आपण त्यांच्या इथे हार्दिक स्वागत करायचं आहे. करतो की आपल्या शुभास्ते त्यांच्या इथे स्वागत करायचं आहे. त्याच्या इथे सर्व विनंती करतो की आपण इथे स्वागत करायचं आहे.
खजिनदार पाटील सर कलंबोली. पाटील सर कलंबोली आपण यायचं आहे. कुंभार सर दुसरा घेऊन कुठं मॅडम पाठवताय? पटापट घ्या त्याला. यश पाटील सर आपण यायचं आहे कृपया. थँक्यू सर. यश पाटील सरांचं आपण स्वागत करावं अशी आम्ही विनंती करतो. यांना स्वागत करत आहे. म्हणून सर आपण सरांचं इथे खुर्चीतून स्वागत करायचं आहे. विकास नाईक सर कलंबोली आपण इथे यायचं आहे. नरेंद्र माळी सर सेवानिवृत्त शिक्षक नामचुले सेवानिवृत्त शिक्षक कलंबोली आणि आजच्या सत्तामूर्तींवर 15 वर्ष सतत सेवानिवृत्त शिक्षक होता. सहप्रवासी बरोबर आहे सर. सहकारी आणि सुंदर असं मनोरंजन करणारे आमचे सर विष्णू माते सर. मला मध्ये जरा भेट कमी दिली ना आडनावमध्ये गल्लत झाली. त्याला भेटी वाटा नाही तर नाव पण वाशी आपण पण यायचं. तर नंतर आपण यायचं आहे कृपया. कारण हा कार्यक्रमाचा मुख्य गाभा आहे आणि मान्यवरांनी राजा हायस्कूलमधून सर्वांचे लाडके आणि माझे परम मित्र असणारे नारायण सर एक मार्गदर्शन गुरुस्थानी असलेले मला त्यानंतर आणि ठाकूर सर या विद्यालयामधून नियुक्त झालेले आत्ताच निवृत्त झालेले आणि
पाखरे येती. अशी पाखरे येती, अशी पाखरे येती, आणिक स्मृती ठेवूनी चालती. अशी पाखरे येती, आणिक स्मृती ठेवूनी चालती. दोन दिसांची रंगत संगत, दोन दिसांची रंगत संगत, दोन दिसांची नाती. अशी पाखरे येती. चंद्र कोवळा पहिला बहिला, चंद्र कोवळा पहिला बहिला, झाडा मागे उभा राहिला, झाडा मागे उभा राहिला. जरा लागुनी जाय उजळुनी, जरा लागुनी जाय उजळुनी, काळोखाच्या राती. अशी पाखरे येती, आणिक स्मृती ठेवूनी जाती. अशी पाखरे येती. फुलून येता फूल बोलले, मी मरणावर हृदय तोलले. फुलून येता फूल बोलले, मी मरणावर हृदय तोलले. नवते नंतर परी निरंतर, नवते नंतर परी निरंतर, गंधित झाली माती. अशी पाखरे येती, आणिक स्मृती ठेवूनी जाती. अशी पाखरे येती. एक तो हळू थरथरला, पाठीवर मायेने फिरला. हात एक तो हळू थरथरला, पाठीवर मायेने फिरला. देवघरातील समयी मधुली, देवघरातील समयी मधुली, अजून जळती वाती. अशी पाखरे येती, आणिक स्मृती ठेवूनी जाते. अशी पाखरे येती. कुठे कुणाच्या घडल्या भेटी, गीत एक मोहरले ओठी. कुठे कुणाच्या घडल्या भेटी,
सुट एक मोहरले ओठी त्या जुळल्या हृदयांची गाथा त्या जुळल्या हृदयांची गाथा सूर अजूनही गाती अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवून जाती अशी पाखरे येती सूरमा तुला मी कसा जीवना तू तसा मी असा सूर मागू तुला मी कसा जीवना तू तसा मी असा मी तुला तुम्हाला मी तुला पाहिले एकमेकास न्याहाळिले दुःख माझा तुझा आरसा दुःख माझा तुझा आरसा जीवना तू तसा मी असा एकदाही मनासारखा तू न झालास माझा सखा एकदाही मनासारखा तू न झालास